थांबा थांबा उतरून दाखवतो बाद सौंदर्य आईची गाडी आईला आता खड्ड्यात गेलो मेल्या खड्डो केवढं मोठं यो बघा हा खड्डा आहे पाण्यात काही समजणार पण नाही बघा ह्याचा हात बघा केवढा गेला माझा पूर्ण हात गेला ह्याच्यात बघा बाबा माझ्या पाय पण जाईल वाटतं हा बघा खड्डो एवढं मोठं की मी खड्ड्यात मेलं बघा रस्त्यावरती अशाच सिमेंट. सो वेलकम बॅक गाईज नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि मी माफी मागतो पहिली की हा ब्लॉग येण्यासाठी खूप असा टाईम लागला आहे बट कसं सिच्युएशन झाली की पूर्ण केस पण त्यात कापले म्हणजे ह्याच्यावरच काहीतरी कारण असणार आहे पण तुम्ही समजू शकता कारण असा विषय की म्हणजे जे स्टिचेस आहेत ना माझे म्हणजे 2 वर्ष झाली त्या गोष्टीला की माझा ॲक्सिडेंट झालं होतं आणि पूर्ण म्हणजे असे 21 टाके असं पूर्ण असं फाटलेलं ते 21 टाके इथे पडले पण तेव्हा कसं 21 टाके पडले म्हणजे मी कमसे कम ऑलमोस्ट 23-24 दिवसात ना रिकवर करून टाके वगैरे काढून 25व्या दिवशी खेळायला गेले म्हणून ते आता महागात पडल्या काही स्टिचेस आहेत ते पूर्ण एकदम असे रिकवर झाले नाही बट आता म्हणजे हल्लीच केस वगैरे कापून मी डॉक्टरला वगैरे दाखवलेलं मग डॉक्टर वगैरे बोललेत की जरा हे आहे स्टिचेस म्हणजे ही चामडी आहे ती स्किन आहे ती अजून भरली नाही म्हणून त्यांनी टॅबलेट्स आणि काय असे म्हणजे हे दिले अशी ट्यूब वगैरे असतात ना ते असं दिलं आहे इथे टाक्यांवरती वगैरे लावायला मग ते आता झालेलं आहे म्हणजे ऑलमोस्ट 7 दिवस झालेत मी बघू शकता 7 दिवस मी जेलमध्ये असं घरात कैद आहे एकदम पण असं जेलमध्ये कैद नाही बट संध्याकाळचा फक्त चालायला वॉकिंगला रनिंगला वगैरे जात होतो खेळायला वगैरे जाऊ नाही शकत पण उद्यापासून जाईन आय थिंक असं वाटतंय कारण का आता काय तसं हे नाही पेन वगैरे नाही पण 7 दिवस जे म्हणजे डोक्यात अशी कळ एकदम म्हणजे बेकार भरायची बेकार म्हणजे कशी वाटायची की नको तर झोप लागणारच नाही म्हणजे दिवस रात्र अशी झोपत नव्हती डोक्यात अशी कळी मारत होते बट आता ठीक आहे ऑलमोस्ट आता मग क्लिअर वगैरे आहेत बोलले डॉक्टरांना कालच जाऊन म्हणजे विचारलेलं म्हणजे ते बोलले आता आहे क्लिअर पण चेकअपला येत जा म्हणून आणि हे पण बोलले की चेकअपला परत येताना अशी केस कापायची गरज नाही तरी पण बघू नेक्स्ट टाईम आता चेकअपला काय होणार ते बट आजपासून ट्राय करेन की ब्लॉग हा तो लवकरात लवकर आणि कमी वेळात नवीन ब्लॉग टाकायचो सो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आजचा मुद्दा आहे तो मी कुडाळला जाणार आहे गाडीची नंबर प्लेट आली आहे म्हणजे आधीची जुनी नंबर प्लेट आहे ना ती जरा डॅमेज झाली म्हणून मी एक नवीन नंबर प्लेटसाठी हे केलेलं ऑर्डर केलेली ती आज आलेली आहे सो आता मी जातोय कुडाळला सो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू. तो चालू आहे ना गाडी पण गाडी 7 दिवस काय जास्त अशी लॉंग रूटला गेली नाही. टाटा शिंबा टाटा ये चल ये टाटा. जरा कॅमेरा जरा स्थिर लावून घेऊया खूप दिवस झाले ना इथे माउंट पण जरा हललेला आहे म्हणून गाईच काय नाही झाली सेटिंग आता निघूया कुडाळच्या दिशेने. अरे तुला काय झालं आहे आता बाबा सोन्या असं नको करू चलो चलो चलो. बाबा खड्डे 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 काय भाई परत ॲक्सिडेंट भाई. काय ॲक्सिडेंट झाला का लागला नाही ना.
बघा गायजांनो, आधी रस्तो बघून घ्या, रस्तो बघून घ्या, डेंजरस स्पॉट. चला काही विषय नाही, आपण निघूया. पण सगळ्या सबस्क्रायबर्स आणि जे कोण आहेत व्ह्युअर्स ना, त्यांना सगळ्यांना एक सांगतो की आत्ता इथले म्हणजे कोकणातले जे रस्ते आहेत ना, ते आधीसारखे राहिले नाहीत. खूप इथले म्हणजे रस्त्यांवरती असे डेंजर स्पॉट असे ठरलेले आहेत, त्या स्पॉटवरती ॲक्सिडेंट होणारच होणार. आणि खास करून आता गणपती येतोय, सगळ्या चाकरमान्यांसाठी सांगतो, एक मेसेज टाकतोय की तुम्ही येता ट्रेनने या, बसने या, काय इश्यू नाही, पण तुम्ही ज्या प्रायव्हेट गाडीनं येत असला, स्वतःच्या गाडीने येत असलात तर सांभाळून या. कारण का कोकणातले रस्ते आहेत ते जरा खूप बदललेत आता खड्ड्यांमध्ये पाणी साठल्यामुळे खड्डे पण केवढे आहेत ते समजत नाहीत. आणि येता होते आरामात तेव्हा. कोकणात आता रस्ते असे झालेत तरी पण त्या रस्त्यांवरती गाडी अशी स्पीडमध्ये मारून ना, ते खड्डे पण मोठे झाले. चाकरमान्यांना सांभाळून यावा, कोकण आपला तसा. खड्डा केवढा मोठा आहे बघा. थांबा उतरून दाखवतो. आईची गाडी, आईला आता खड्ड्यात गेलो, मेल्या. खड्डो केवढं मोठं हो. बघा हा खड्डा आहे, पाण्यात काही समजणार पण नाही. बघा ह्याचा हात बघा केवढा गेला, माझा पूर्ण हात गेला ह्याच्यात. बघा बाबा, माझ्या पाय पण जाईल वाटतं. हा बघा खड्डो एवढं मोठं की मी खड्ड्यात मेलं. बघा रस्त्यावरती असेच सिमेंटचे दगड टाकले. बाबा माझ्या कोकणकर बाबा, आता सांभाळूनच गाडी चालव काय सगळी कोकणात. कधी आपलो बाबा हायवे बनतलो हैदराबाद पुण्याचो सापत्रीकरण. बाकी कोकण आपलोच आहे. चाकरमान्यानं बिंदास यावा, खड्डे बिड्डे काय बघत बसू. आता तर माझं म्हणणं असं म्हणतंय की आता काय बोलू, माझ्यासाठी नाही तर कमसम रस्त्यांसाठी तरी माझ्या व्हिडिओला लाईक करा. रस्त्यावरती रस्त्यापेक्षा जास्त खड्डे दिसण्यात येत आहेत. काय करा. फायनली गाईस कुडाळला पोचलेलो आहे. नंबर प्लेट घ्यायला. पाऊस, कुडाळ हायवे पाण्याने भरलेला आहे पूर्ण. नंबर प्लेट आली काय बघूया आता. आहेत का ना सगळे. नंबर प्लेट आली म्हणजे घ्यायला. कुडाळचा हायवे पूर्ण भरलेला आहे गाईस, पण त्यावरून आपण काय करू नाही शकत. नवीन गाडी खूप होती भाई. नंबर प्लेट आली आहे ना, डॉमिनर 400. मेसेज आला होता व्हॉट्सअपला. तिथे काय विचार धुमाळे. नंबर प्लेट तिथे काय नंबर प्लेट आलेली आहे. तुम्हाला आधीची बाईकची नंबर प्लेट दाखवतो. जरा डॅमेज झाल्यामुळे नंबर प्लेट मागवली आहे. कुठे आहे नंबर काय आहे. MS07 AR. पूर्ण नंबर 4244 MS07 4244. गाडी आणली आहे ना. होय, फिट करून फोन देणार. मागे घेऊ गाडी. ओके. तो आपल्याला आपला VIP नंबर गावलेला आहे गाईस, 4244. गाडी आता नंबर कुठे डॅमेज झाला तो दाखवतो. थांबा. हे माईकमध्ये पाणी नाही जाऊ ना, आवाज येतो ना. हां हे बघा, पुढली नंबर प्लेट आधी जरा डॅमेज झालेली. ही बघा, ती आता न्यू बसवणार आहे. तो चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला काय विसरू नका. थँक्यू. गाईज नंबर प्लेट लागून झालेली आहे आणि हीच ती जुनी नंबर प्लेट जी डॅमेज झाली. सोबत आता घेऊन जाणार आहे.
काहीतरी त्यांच्या रूलनुसार जरा फोटो वगैरे काढतात नंबर प्लेट लावल्यामुळे. सो आता बघू, 5 मिनिटाचं काम झालेलं आहे. नंबर प्लेट लावून झाली आहे गाईज. सो आता जाऊया डायरेक्ट डॉन बॉस्कोमध्ये. डॉन बॉस्कोमध्ये पोरांची मजा चालू आहे. 5 मिनटं जरा तिकडे राहीन आणि तिथून मग डायरेक्ट घरी असणार. की आजच्या दिवसात पाऊस पडून दे म्हणून. आता त्यांचा मनसून मेंटेनन्स कॅन्सल झाला असता. भाई दिसत नाही. कॅन्सल केलंय का? माझा पोपट झालेला दिसतोय. अरे आहेत मला सगळेजणच आहेत. NCC पासून सगळे असे. ते बघ फनी गेम्स पण आहेत.